छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून ऊस वेळेत नेला जात नसल्यानं मंगळवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन कार्यकारी संचालकांना मारहाणीचा प्रकार घडला। या प्रकारानंतर कारखाना प्रशासनानं आपण विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस देखील गाळपासाठी नेलाय हे दाखवण्यासाठी मंगळवारी रात्री पंडित नेजदार यांच्या ऊसाला तोड देत बुधवारी पहाटे हा ऊस ट्रॅक्टरमधून राजाराम कारखान्याकडे नेण्याचा प्रयत्न केला। मात्र हा प्रकार समजल्यानंतर पंडित नेजदार यांनी यावर आक्षेप घेतला की बाबा ऊस तोडा लागला। रात्री आम्ही तिकडेच असल्यामुळे काय आम्हाला माहीत नाही। कालचं प्रकरण झाल्यानंतर हे सकाळी आमच्या लक्षात आलं बाबा ऊस तोडायला गाड्या दोन आल्या। काल 6 वाजेपर्यंत नव्हता। दरम्यान नेजदार यांच्या ऊसाची लागण 2 जून 2022 ची आहे, त्यामुळे हा ऊस चांगल्या उतार्याचा आहे। नेजदार यांच्याप्रमाणेच अन्य शेतकऱ्यांचा सुद्धा चांगल्या उतार्याचा ऊस केवळ ते राजकारणात विरोधक आहेत म्हणून गाळपासाठी नेण्यास टाळाटाळ करणाऱ्या छत्रपती राजाराम कारखाना व्यवस्थापनानं आता विरोधी गटाच्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेण्यात येतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला असल्याचं माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलंय। ह्याच लोक उद्रेकापोटीच जो कालचा प्रकार झाला म्हणून ते तातडीनं रात्री इथं काहीतरी यंत्रणा हलवली आणि मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवायसाठी ह्या 2 आगत गाड्या इथं पाठवल्या। कधी रात्री तो ऊस तोडला, पाठी ऊस तोडला आम्हाला काय माहीत नाही, पण आम्हाला ज्यावेळेला सकाळी या गोष्टीची कल्पना आली त्यावेळेला आम्ही इथं आलो। त्या वाहतूकदारांना सांगितलं, आम्ही त्यांना विनंती केली बाबा इथनं जरा ट्रॅक्टर तुम्ही हलवू नका। ही सगळी परिस्थिती सगळ्या सभासदांच्या समोर यायला पाहिजे, सगळ्या जनतेसमोर यायला पाहिजे की जेणेकरून कारखाना प्रशासन म्हणते आम्हीच कारखान्याला बदनाम करतोय। अरे तुम्ही काय करताय बघा ना, आम्हाला आमच्या नावानं कशाला बोंब मारताय तुम्ही, आम्ही तुम्हाला बदनाम करतोय म्हणून। हे तुमचं कर्तृत्व आहे आणि कशाला दुसऱ्या नावानं तुम्ही बोंब मारताय, तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून त्रास देताय आणि तुमच्या अंगावर काय केलं की लगेच बदनामी झाली होय ते। दरम्यान छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून ऊस तोड मिळत नसल्यामुळे कंटाळलेल्या इथल्या एका शेतकऱ्यानं स्वतःच ऊस तोडणी सुरू केली आहे। यावरून कारखाना व्यवस्थापन द्वेष भावनेतून शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं अडचणीत आणतंय हे दिसून येतंय। 1 महिना झाला त्या कारखान्याच्या मागे लागून देखील मला तोड मिळालेली नाही। सदरचा ऊस हा मी स्वतः वाहतूक करून आजपासून मी तोडणी चालू केलेली आहे। सदरचा ऊस हा 1 डिसेंबरचा खोडवा ऊस असून सदर पिकाला तोडणी न दिल्यामुळे काही मला स्वतः वाहतूक करायची परिस्थिती आलेली आहे आणि माझी आता तोडणी चालू आहे। तरी पण अजून ऊस कारखान्याला गेलेला ऊस तोडून पडलेला आहे। छत्रपती राजाराम कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत तोड मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा उभा ऊस शिवारातच वाळू लागला होता। कारखाना निवडणुकीच्या काळात ज्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली अशा विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस कारखान्याकडून जाणीवपूर्वक नेला जात नसल्यानं शेतकऱ्यांचा मंगळवारी उद्रेक झाला आणि त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाला खडबडून जाग आली। कारखाना व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांच्या संतापानंतर आता ऊस तोड देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकरी करतायत।